भोंदूबाबा खरातचा प्रकरण विधानसभेमध्ये गाजण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात संदर्भात विधानसभेत निवेदन देणार। अशोक खरातवर आणखी 3 गुन्हे दाखल। आता खरातवरच्या गुन्ह्यांची संख्या 6। खरातच्या ऑफिसचीही क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी। कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय। भोंदू खरातनं मिरगावमध्ये दडपशाहीनं जमिनी बळकावल्याचा आरोप। जाम नदी पात्रामध्ये अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। तुर्कीतील एल्विश मधाच्या नावाखाली करत होता फसवणूक। 1 किलो मध तब्बल 9 लाखांना विकत असल्याची माहिती। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं धक्कादायक विधान। कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांनी केली सारवासारव। कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने बच्चू कडूंचा मोर्चा। येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून नोंदवला निषेध। युद्धजन्य परिस्थितीबाबत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता। मवियाच्या बैठकीत इंधन टंचाईच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त। पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। प्रत्युत्तरामुळे अमेरिका घाबरल्याचा इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीत भारताकरता दिलासादायक बातमी। जगवसंत आणि पाईन गॅस या नावाची तेलवाहू जहाजं भारताकडे रवाना। 2 दिवसात जहाजं भारतात पोहोचणार। 5 दिवस युद्ध थांबवण्याच्या घोषणेनंतर जगभरात कच्च्या इंधनाच्या दरात 16% घट। अमेरिका शेअर बाजाराचा निर्देशांकही वधारला। आणि कोलंबियामध्ये हवाई दलाचे C-130 हर्क्युलस विमान कोसळले। अपघातात 100हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची भीती। आपण गेले काही दिवस सतत अशोक खरात संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या बघतोय, कारण त्याच्याविषयीचे रोज काही नवे अपडेट येत आहेत। भोंदू अशोक खरात ऑस्ट्रेलियाला पलायन करणार होता अशी माहिती आता पोलिसांना मिळालेली आहे। पोलिसांच्या माहितीतून म्हणजे पोलीस जो तपास करतायत त्यातून ही माहिती समोर आली आहे। खरात पलायन करणार असल्याच्या संशयावरून शिर्डी इथल्या 18 फेब्रुवारीच्या गुन्ह्यात खरातला 9 मार्चला आरोपी करण्यात आलाय। त्या आधारे त्याला 10 मार्चला लुकआउट नोटीस पाठवली गेली। खरातची परदेशात उड्डाण घेण्याची चाल त्यामुळे उधळली गेली अशी माहिती समोर येते। तसंच त्याच्या घरीही पोलिसांनी पाळत ठेवली होती। दरम्यान खरातची नाशिक आणि अहिल्यानगरसह अन्य अनेक ठिकाणी मालमत्ता आहे। याशिवाय परदेशातही त्याची मालमत्ता आहे असं समजतंय। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवे खुलासे समोर येत आहेत, नव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि पोलीस कोठडी संपल्यानंतर अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाईल। कोर्टात सुनावणी दरम्यान खरातच्या अडचणी कमीच होणार नाहीत तर वाढतीलच, कारण आता 6 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। दरम्यान आता या प्रकरणाच्या तपासात SIT सह आयकर विभागानं सुद्धा लक्ष घातलंय, एंट्री घेतली आहे। खरातच्या मालमत्ता, त्याचे मालमत्ता घेत असतानाचे व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सुद्धा सखोल चौकशी होणार आहे। त्यामुळे खरातचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे। भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातच्या मिरगाव इथल्या श्री शिवनिका संस्थानच्या नावाखाली काळ्या पैशांचा मोठा खेळ सुरू असल्याचं समोर आलंय। गेल्या 8 वर्षात या संस्थानच्या उत्पन्नामध्ये 74 पटींनी वाढ झाल्याची माहिती संस्थानकडून धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर करण्यात आलेल्या लेखा परीक्षण अहवालातून समोर आलेली आहे। कधी काळी
1.5 लाखांच्या तुटीत चालणाऱ्या या संस्थांच्या तिजोरीमध्ये अचानक कोट्यवधींची वाढ झालेली आहे, याची सुद्धा चौकशी होणार. भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये आज सखोल सविस्तर निवेदन देतील असं कळतंय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी विधानसभेमध्ये जोरदार चर्चा रंगली. या गंभीर प्रकरणावर विधानसभेत बोलताना प्रकरणातील दोषींना सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू खरात प्रकरणामध्ये काय निवेदन देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून अधिवेशनामध्ये काल शिवसेना आणि भाजप आमने सामने आले. दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. सत्ताधारीच एकमेकांविरोधात असल्याचं चित्र बघायला मिळालं. यानंतर काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादावर चर्चा झाली असं कळतंय. आता या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर शिवसेना भाजपकडून या वादावर पडदा पडतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. आजच्या अधिवेशनाच्या दिवसात या विषयावर काय पडसाद उमटतात हेही बघावं लागेल. सभागृहात सगळे आमदार एकमेकांचे बोट तपासत होते. हे गमतीनं सुरू होतं, पण विधानसभेत सगळे संशयानं एकमेकांकडे पाहत होते. जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून चर्चांना आता उधाण आलंय. त्याचं घडलं असं की भोंदू अशोक खरातला अटक झाल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाले. विशेष म्हणजे रुपाली चाकणकरांच्या अनामिकेवरील बँडेज आणि सुनील तटकरेंच्या अंगठ्यावरील बँडेज असलेले फोटो चर्चेत राहिले. विरोधकांनी त्यांच्यावर जादूटोणा आणि अघोरी पूजेचा आरोप केला. याचा संदर्भ घेत नाव न घेता आव्हाडांनी टोला लगावलाय. अनेक जण एक दुसऱ्याची बोट तपासताना बघत होते, मस्करीत करत होते. हे जरा बोट दाखव रे तुझं. म्हणजे इतका संशय विधानसभेमध्ये व्यक्त होत होता. भले ती मस्करी असेल, पण आपलं बोट कापलंय काय लोक दाखवायचे, माझं बोट नाही कापलं, माझं बोट नाही कापलं. काय कुठे गेला तुमचा तो तुकारामाचा महाराष्ट्र. आणि नाशिक सारख्या पुण्यनगरीत हे घडतंय. हिवरेबाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचा देखील खरातसोबतचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ते खरातचं कौतुक करताना दिसतायत. कॅप्टन खरात याची ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं वक्तव्य पोपटराव पवार यांनी केलं होतं. सिंगापूर आणि जपानसारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं. एक प्रकारे पोपटराव पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं समोर आलंय. ते एक मंदिर आम्ही अनेक वर्ष आत होतो. फाउंडेशन व्हायचं, अर्ध्यावर जायचं, बंद पडायचं, समस्या कळत नव्हती. आणि सरांनी नंतर एक सिद्ध पूजा केली, ते कोडं उलगडलं आणि मग आणखी आम्हाला कळालं की असंही असू शकतं का. आणि त्यानंतर मात्र ते मंदिर आज एवढं सुंदर झालं. ओढ्याला पाणी नाही, पण यावर तिथं एक नाभी आहे देवीची, त्या नाभीतून सतत पाणी वाहतं. आणि मध्यंतरी ती संकल्पना बंद पडली होती. सरांनी सांगितलं की आपण दीपावली नंतर पाऊस पडणार आहे, सतत पडन. आणि या वर्षी ती 5 लिंब देवीच्या नावीत टाकले की ते गावाच्या बारवेत यायचे. आणि मध्ये काही कालखंडात ते सगळं बंद पडलं होतं मागच्या 50-60 वर्षात. आणि ते आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. म्हणजे याला काय जादू म्हणायची, याला तंत्रज्ञान म्हणायचं. दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरून पोपटराव पवार यांनी काय स्पष्टीकरण दिलंय आपण पाहूयात. कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता. आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल.
परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वयी संबंध नाही याची आपण दक्षता घ्यावी. कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि ती आज जगाची गरज पर्यावरण पाणी आहे. त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे.